बुद्ध, धम्म आणि संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून आज वैशाख पौर्णिमा आणि त्या पौर्णिमेच्या निमित्तानं आज आपण इथं उपस्थित असलेले उपासक आणि उपासिका, माझ्या प्रस्तावनेमध्ये थोडासा बदल वाटला असेल. कारण काय होतं की मी प्रवचन करताना मला 3 लोकांचे फोन आले, त्यातल्या 2 महाथिरोचे आले की भंतेजी तुम्ही प्रवचन करता पण ना बुद्धाला अभिवादन करता ना बाबासाहेबाला अभिवादन करता, सरळच सुरुवात करता. तर महाथिरो असल्यामुळं बुद्ध धर्माचा विनय आहे. मिलिटरीमध्ये मोठ्या बॉसने ऑर्डर दिली तरी खालच्या शिपायाने यस सर म्हणायचं असतं. ऑर्डर दिली की त्यांनी कुठलीही गोष्ट नाकारायची नाही, यस सर म्हणायचं. ग्रंथ वाचताना तो एक एपिसोड सारखी गोष्ट असते. म्हणजे मागे आपण काय केलं ते पुढे चालू व्हायचं आणि आपल्यातल्या प्रथा पडलेल्या आहेत. आणि मला 2-4 दिवसापूर्वी फोन आले होते, कारण बऱ्याचशा सुद्धा कारण तुम्हाला फॉलोअप करणारी लोक काही गोष्टी चांगल्याही सांगत असतात आणि काही गोष्टी वाईटही सांगत असतात. चांगली गोष्ट आहे आणि म्हणून मी आजच तो प्रयोग करायचा प्रयत्न केला. पहिल्याच आज मी 4 कार्यक्रम केले, कारण आज वैशाखी पौर्णिमा असल्यामुळं आता कुठे कुठे केले नावं नाही सांगत. पहिल्या कार्यक्रमाला गेलो, 7-8च लोक होती, पण समजदार वाटले. आता भानगड काय होते की आपल्याला सगळ्यालाच बोलावं वाटतं. आमच्याजवळ जी बी काही माहिती असेल ती सर्वांना सांगावं वाटते. आता आमचा शिरस्ता काय भिक्षू लोकांचा की कोणाच्या घरी आता आम्हाला बोलवतात कशाला. मी बऱ्याच वेळेस सांगितलं की जे भिक्षूचं कामच नाही त्याच कामाकरता आम्हाला निमंत्रण दिल्या जातं. निमंत्रण काय असतं? पोराचं नाव ठेवायचं, मग आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, आमचा वाढदिवस आहे, नाही तर मग ग्रहमंगल प्रवेश आहे. त्रिपिटकामध्ये कुठेही बुद्धाने हे कार्यक्रम केलेले नाहीत. पण आता आम्हाला कुठे जावं लागतं? त्याच कार्यक्रम. मग आमचा शिरस्ता काय असतो की तिथे जायचं, त्रिशरण पंचशील घ्यायचं, हवं तर परित्राण पाठ करायचा, थोडीशी धम्मदेशना द्यायची आणि यायचं. हे आमचं रुटीन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, भगवान बुद्धाची जयंती, महात्मा फुलेची जयंती, तिथे जेव्हा भिक्षूला बोलवलं, शक्यतो तर बोलवत नाहीत, पण बोलवलं तर अशी अपेक्षा असते की कारण बऱ्याच जणाला बोलायचं असते. बाबासाहेबही बऱ्याच जणाला सांगायचं असतो, बुद्धही बऱ्याच जणाला सांगायचा असतो. आता बघ अडचण तिथे अशा होत्या की मी आज गेलो तर नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पहिल्याच कार्यक्रमामध्ये आपलं त्रिशरण, कारण भंतीजीकडून अपेक्षा तीच असते की त्रिशरण पंचशील दिलं पाहिजे. शील धारण करण्याकरता उपासकाला दिलं पाहिजे. पाळायचं की नाही पाळायचं तो भाग अलिदा आहे. मग आम्ही ते दिलं, त्रिरत्न वंदनाही झाली आणि शिरस्त्याप्रमाणे मी धम्मदेशना दिली. त्याच्यानंतर मग एक महाशय उठले आणि ते म्हटले भंतेजीला कळत नाही, कारण आम्हाला विनय माहिती आहे की भंतेजी बोलल्यानंतर आम्ही बोलायचं नसतं. म्हटली खरी गोष्ट आहे. एवढा आदर सत्कार भिक्षूचा होतो की एकदा भिक्षू बोलल्यानंतर बोलायचं नाही. अर्ध्या तासाने दुसऱ्या प्रोग्राम मध्ये गेलो. म्हटलं बरोबर आहे त्यांच्यावाला की एकदा भिक्षूला आदर देतात आणि भिक्षू बोलल्यानंतर मग कुणी बोलत नाही. मग दुसऱ्या कार्यक्रमात गेलो, जवळजवळ 60-70 लोक होती आणि सगळी एज्युकेटेड वाटली होती. प्राध्यापक म्हणजे ओळख करून देतानाच, कारण तिथे स्वागताचाही कार्यक्रम होता, त्याच्या डेसिग्नेशन कळत होते की कोणी प्रोफेसर होतं तर कोणी याचं होतं त्याचं होतं. म्हटलं सुशिक्षित मंडळी आहे. आणि मग तिथे मी त्रिशरण पंचशील दिलं आणि मग शिरस्त्याप्रमाणे की बाबा आपण धम्मदेशना देऊ नये आणि म्हणून माईक मध्येच सांगितलं की आता जे कोणी सूत्रसंचालक आहेत त्यांनी पुढचा कार्यक्रम
सुरू करावा. सूत्रसंचालक करणारे प्राध्यापक होते. बसू द्या ना त्यांना बसू द्या. आपण रोजचं आपल्याला माहिती आहे, त्यांना कुठलाही डिस्टर्ब नका करू, त्यांना काय करायचं ते करू द्या. त्याप्रमाणे मी सूत्रसंचालकाला सांगितलं की आता तुम्ही कार्यक्रम हाती घ्या. मग सूत्रसंचालकाने कार्यक्रम हाती घेतला. ओळख करून देताना की मुख्य वक्ता म्हणून ज्यांची ओळख करून दिली होती त्यांना पहिलंच बोलायला दिलं. आणि मग त्याच्यानंतर जो कोणी माणूस येत होता ते प्रत्येकाला आला साहेब बोला, आला साहेब बोला, आला साहेब बोला. एक प्रोग्राम मी 10 वाजता केला होता आणि यांच्याकडे 11:30ला गेलो होतो. अडचण अशी आहे की 12च्या आत जेवायचं असतंय, पण आता निमूटपणानं बसावं लागलं. प्रोग्राम चालू होता, सगळेजण भाषण करत होते. 12:30 वाजले, 1 वाजला आणि मला वाटलं तर सगळ्याच्या शेवटी मला, कारण प्रत्येक जण बुद्ध सांगत होता पण त्याच्यात बुद्ध कुठं नव्हताच. कुणी राजकारण सांगत होतं, कुणी काही सांगत होतं. टीका करायची नाही म्हणून तर मला वाटलं तर जाऊ द्या, शेवटला मी सांगेल बुद्ध. आणि शेवटला त्यांना बोलायचं होतं तर त्यांनी लगेच माईक एका जणाच्या हातात दिला आणि त्याला सांगितलं की आता आभार प्रदर्शन कर. भिक्षूला बोलायला दिलंच नाही आणि कार्यक्रम संपून टाकला. सांगण्याचा उद्देश असा होता, आपण औपचारिकता म्हणून काही गोष्टी मग पाळायच्या की नाही पाळायच्या, भिक्षू बोलल्यानंतर बोलायचं की नाही बोलायचं. भिक्षू काही आकाशातनं पडलेली नाही. आणि भगवान बुद्ध बोलल्यानंतर मी त्याला उदाहरणं सांगतो. आता काही काही लोकांना ते पटत नाही. भगवान बुद्ध अर्ध प्रवचन सोडून सारीपुत्ताला सांगायचे की सारीपुत्ता आता तू बोल. बऱ्याचशा त्रिपिटकामध्ये हे प्रसंग आहे. मग आता आम्ही किती पाळायचे की भंतीजीने बोलल्यानंतर आम्ही नाही बोलायचं? काय हरकत आहे बोलायला? जर धम्म सांगत असाल तर चांगल्या पद्धतीने सांगायला काही हरकत नाही. किंवा मग तुम्ही बोलल्यानंतर भंतीजीला द्यायचंच नाही. जाऊ द्या, भंतीजीने वंदना घेतल्या. सांगण्याचा उद्देश असा आहे की आम्हाला औपचारिकता आणि इसेन्शियल की ज्याला जरूरत म्हणतात यातला फरक कळण्यापर्यंत आम्ही गेलो पाहिजे. आणि मग नको तिथले शिष्टाचार पाळायचे का नाही पाळायचे, की जसं मला फोन करून सांगितलं की तुम्ही अभिवादनच करत नाही. होतं, कारण मी व्हिडिओ काढून बघितले होतं तसं. कधी कधी मी डायरेक्टच सुरुवात करतो की मागच्या रविवारी आपण इथपर्यंत आलो होतो, आता पुढचं बघूया. ठीक आहे म्हटलं, सुरुवात करता येईल, कोणीतरी आपल्याला सुधारणा केली. सांगण्याचा पाठीमागचा उद्देश माझा आहे की कुठे औपचारिकता पाळायच्या आणि कुठे नाही पाळायच्या याचं भान आपल्याला राहिलं पाहिजे. कारण आपण होतं काय की प्रत्येक लेवलवरता आपण नको तिथे औपचारिकता पाळतो. आणि मग अडचण अशी होते की आम्ही इथेही राहत नाही आणि तिथेही राहत नाही. माझं दुःखाचं ते होतं की ज्या कार्यक्रमामध्ये मुलात चांगला ऑडियन्स होता, मला वाटलं होतं की ते धम्म सांगता येईल. मागे मी तुम्हाला एका हॉटेलमधली कथा सांगितली होती. तिथे मला बोलूच दिलं नाही. जिथे मी बोललो पुढे 8च माणसं होती, पण त्यातल्या 3घांनी सांगितलं तर भंतीजी बोलले, आम्ही काय बोलायचं. म्हणजे त्यांना काही सांगायचं नव्हतं, पण निमित्त भंतीजी होतं आणि यांना खूप लोकांना बोलायचं होतं आणि वेळ झाला होता म्हणून आता भंतीजी कुठं जास्त बोलत बसतील, आपण काय करायचं. असो, म्हणून मी आजची सुरुवात तशी केली. काही गोष्टी ह्या, मी बंडखोर आहे, अंगावर चिवर आहे, म्हणून मी माणूसच आहे. आणि तेवढ्या विनयाने, जसं बुद्धांनी सांगितलं की तेवढे विनय शक्यता आहे मी सामने रे, मलाही तेवढे विनय पाळता येत नसतील. आणि म्हणून मी कुठेही गेलो तर मी प्रथमतः स्पष्ट करत असतो की मी परिपूर्ण नाहीये. भिक्षू जरी असलो तरी अपेक्षा काय असतात सगळ्यांच्या की अंगावर चिवर आलं की या भिक्षूला सगळं आलं पाहिजे. असं नाही होत रे बाबा. कारण माणूस आहे, माणसालाही प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा आहेत. आणि म्हणून आपण अपेक्षा कुठपर्यंत केली पाहिजे की भंतीजींनी, आपण ड्रायव्हरकडनं काय अपेक्षा करतो
की त्यांनी 140च्या स्पीडनं गाडी चालवणं हे अपेक्षित आहे का? त्याने नियमाने चालवावी, डाव्या हाताने चालवावी. हायवेला असेल तर तो स्पीड मेंटेन करावा, तो जर रहदारीच्या रस्त्यावर असेल तर स्पीड ब्रेकर बघावा. हेच नियम आपल्यालाही लागू आहेत की भिक्षू जरी असेल तर भिक्षूनी कुठल्या नियमाने सांगावं, विनय जरी त्यांचा हे असेल तर त्यांच्या पद्धतीने सांगावं. ही औपचारिकता झाली मी सांगताना. आता होतं काय की प्रत्येक पौर्णिमा ही बौद्ध धर्मामध्ये पवित्र मानलेली गेली. तो एक प्रकारचा आपला फेस्टिवलच आहे, सण आहे की बौद्धाचे काय सण असावेत. आणि मग प्रत्येकाला प्रत्येक पौर्णिमेची ती गोष्ट माहिती आहे. काय घडलंय त्या पौर्णिमेला तर हे प्रत्येकाला माहिती आहे. मग भिक्षूंनी तेच सांगायचं का? कारण आजची वैशाख पौर्णिमा आहे, मला वाटतं इथं सगळ्यांना माहिती असेल की त्या वैशाख पौर्णिमेला काय झालं. सगळ्यांना माहिती, बुद्धाचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला, त्यांना बोधित्व प्राप्त वैशाख पौर्णिमेला झालं आणि त्यांचं महापरिनिर्वाण झालं. शक्यता एक गोष्ट प्रत्येकाला माहित नसेल की त्यांचं लग्नही वैशाख पौर्णिमेला झालेलं आहे. बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण ते त्यांचं लग्नही वैशाख पौर्णिमेला झालेलं आहे. आणि मग हे किती वेळा सांगत बसायचं? बुद्धाला हे अभिप्रेत होतं का? कारण बुद्ध एका ठिकाणी म्हणतात की तीर्थ का असावीत. जेव्हा महानिर्वाणाच्या वेळेस आनंद विचारतात की म्हणते कुशीनारा एक छोटस गाव आहे, तुम्ही तिथे महापरिनिर्वाण स्वीकारताय, राजगृह आहे, वैशाली आहे, अशा ठिकाणी स्वीकारा, म्हणजे खूप मोठे गाव आहे, तिथे खूप लोक येतील. आणि तुम्ही एका छोट्याशा गावामध्ये जाऊन तुम्ही महापरिनिर्वाण स्वीकारताय. तेव्हा बुद्ध तिथं सांगतात की मी महापरिनिर्वाण गावाचं सीमा बघून नाही स्वीकारत. आनंदाला सांगतात की हे कुशीनराही काही काळानंतर खूप मोठं, पूर्वी मोठं तीर्थक्षेत्र होतं आणि मी माझ्या जन्मातल्या ज्या जातक कथेमधल्या आहे जवळजवळ 5 ते 6 वेळेस इथं महापरिनिर्वाण स्वीकारलेलं आहे. आणि का महापरिनिर्वाण स्वीकारतो तर जेव्हा येणाऱ्या लोकांची पिढ्या आहेत, उपासक आहेत, ते ह्या ठिकाणावर येतील आणि प्रेरणा घेतील. आणि त्या प्रेरणेकरता भगवान बुद्धांनी कुशीनराला महापरिनिर्वाण स्वीकारलेलं आहे. आता आपण ह्या पौर्णिमेचं महत्व सांगताना सगळ्यालाच माहिती आहे की बुद्धाला काही गोष्टी आपल्याला लक्षात घेण्यासारख्या आहेत. सिद्धार्थाचा जन्म लिंबोनी वनामध्ये झाला, शाल वृक्षाच्या खाली झाला. जर बुद्धाला बुद्धत्व प्राप्तच झालं नसतं तर त्या जन्माला किंमत होती का? आणि बुद्धत्व प्राप्त नसतं झालं तर महापरिनिर्वाणाला किंमत होती का? कारण बुद्धाच्या अगोदरही असंख्य बोधिसत्व झाले आणि बुद्धाच्या नंतरही असंख्य बोधिसत्व झाले, पण त्या बुद्धाला कशामुळे किंमत आहे तर त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं, ते सम्यक संबुद्ध झाले. आणि म्हणून या सम्यक संबुद्धाची परिणती कथा आपल्याला सांगत असताना आपण बऱ्याचशा गोष्टी विसरत असतो. मग बुद्ध सांगायचे कसे? मग बुद्ध तेच सांगायचे का की लिंबोनी वनामध्ये जन्म झाला, त्याच्यानंतर त्याने त्याग केला, ते नंतर हे गेले, ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. बुद्धाचा जन्म झाला त्यावेळेस त्याच दिवशी त्याच वेळेला काही लोकांचे जन्म झालेले आहेत. कोणाकोणाचे जन्म झालेले आहेत? त्याच दिवशी यशोधरेचाही जन्म झालेला आहे. त्याच दिवशी त्यांच्या कंथक नावाच्या घोड्याचाही जन्म झालेला आहे. त्याच दिवशी त्यांचा छन्न नावाचा जो सारथी आहे त्याचाही जन्म झालेला आहे. त्याच दिवशी कालूदाई नावाचा त्यांचा एक मित्र आहे त्याचाही जन्म झालेला आहे. आणि त्याच दिवशी बोधी वृक्षाचाही जन्म झालेला आहे. आता हे जन्म का झालेत? आता आपण त्याला जर समजा एका कथेला आपण जसं त्यांच्यामध्ये म्हणतो की हे तुमचे अवतार बिवतार, तशा प्रकारचा हा प्रकार नाही. परंतु प्रत्येक माणसाला
ती परिस्थिती घडवायला आजूबाजूला त्याच्या लोक जमायला पाहिजेत. बुद्ध तो प्राप्त झालं. कशामुळे झालंय? जर यशोधरा नसती, समजदार यशोधरा नसती, तर खरंच बुद्धाला बुद्धत्व प्राप्त करता आलं असतं का? मग बुद्ध सांगताना आम्हाला यशोधरा सांगावं लागेल, बाबासाहेब सांगताना आम्हाला रमाई सांगावं लागेल. कारण आजही आपल्या घरामध्ये म्हणून म्हणतात ना की बाबासाहेब जर जन्माला यायचे असेल तर शेजाऱ्याच्या घरात आली पाहिजे, आमच्या घरात नको. कारण आमच्या घरात जन्माला आले तर 4-4 अपत्य मारावं लागतात ना, घरावर तुळशीपत्र ठेवावं लागतं, संपत्ती जमावता येत नाही, आम्हाला तर बंगले बांधायचे असतात. म्हणून बाबासाहेब किंवा बुद्ध जन्माला यायचे असतील तर शेजाऱ्याच्या घरामध्ये जन्माला यावं. आणि म्हणून त्यांच्या आजूबाजूला असणारी त्यागी मंडळी आहे. यशोधरा जर नसती, आता तुम्ही विचार करा, त्यावेळेची यशोधरा महाराणी आहे. सिद्धोधनालाही आपला पुत्र संन्यासी व्हावा असं वाटत नाही, कारण तो संन्यासी होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या भोग विलासाकरता खूप सुविधा केलेल्या आहेत. एवढंच काय तर सिद्धार्थाने संन्यासी जीवन जगू नये म्हणून त्याच्या आजूबाजूला बाया पण ठेवलेल्या आहेत त्याच्या मनोरंजनाकरता. मग तुम्ही विचार करा की तो सिद्धोधन राजाच राहावा म्हणून जर एवढी व्यवस्था करतो तर त्यानं सुनेचं ऐकलं नसतं का? जर सून म्हटली असते. आणि त्यावेळेस परत तुम्हाला सांगतो, काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. हे पंचवर्गीय भिक्षू आहेत. हे पंचवर्गीय भिक्खू त्या कपिल वस्तू मधलेच आहेत. ते पाठीमागे पाठवलेले आहेत. हा सिद्धार्थ जिथे जिथे जाईल तिथे तिथे. त्यातला कौंडण्य जो आहे तो, जे 8 ब्राह्मण होते की नाही ज्यांनी भविष्य सांगितलं होतं, त्यातला सगळ्यात लहान तो भविष्य करताय. सगळ्यांनी सांगितलं होतं की जर बुद्ध गृहस्थ जीवनात राहिले तर राजा चक्रवर्ती राजा होतील आणि संन्यासी झाले तर सम्यक संभवुद्ध होतील. 7 लोकांनी असं दुहेरी भविष्य सांगितलं होतं. म्हणून सिद्धोधन जर थोडा होता की नाही राहील, जर गृहस्थ राहिले तर चक्रवर्ती राजा. पण हा कौंडण्य यानं स्पष्टपणे सांगितलं चक्रवर्ती विक्रवर्ती काही होणार नाही, ते सम्यक संबुद्धच होतील. आणि तो वयाने लहान होता म्हणून त्या कौंडण्याचा सिद्धोधनाने सत्कार केला नव्हता. सांगण्याचा उद्देश असा आहे की भगवान बुद्धाच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी ती साथ दिलेली. जेव्हा भगवान बुद्धाला बोधित्व प्राप्त होतं तेव्हा सिद्धोधन राजाने माणसं पाठवलीत की जाऊन सिद्धार्थाला सांगा की वडिलांना भेटण्याची इच्छा आहे. परंतु जो जो मी दूध तिकडे जात होता तो तिकडेच दीक्षा घेत होता आणि तिकडेच राहत होता. म्हणजे तुम्ही विचार करा की भगवान बुद्धाचं वलय किती भारी होतं. आज ज्या आपण गोष्टी करतो, मी नेहमी त्या मुंगीची कथा सांगत असतो. तुम्ही घरामध्ये कधी जर मुंग्या बघितल्या असतील ते एकच मुंग्या येत नाही. मुंग्या आणि मधमाशा यांच्यामध्ये राणी माशा असतात, त्या शोध लावतात. म्हणून एक मुंगी तुमच्या घरातला किचन मधला साखरेचा डबा शोधते. त्या साखरेचा डबा शोधल्यानंतर ती एकटी साखर नाही खात, मग ती जाते आपल्या सगळ्या साथीदारांना घेऊन येते, त्या साखरेच्या डब्यामध्ये खायला लागतात. हे उदाहरण देण्याचं कारण काय आहे की हीच परिस्थिती आमच्या नेत्याची आणि आमच्या धम्मगुरूची होती. की आमच्या नेत्याने आणि धम्मगुरूने मुंगीची भूमिका निभवावी. समाजामध्ये राहत असताना कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत त्या आमच्या समाजाला येऊन सांगाव्या. आता ती मुंगीची भूमिका आमचे नेते निवडत नाहीत, स्वतः डब्यात जाऊन बसतात आणि खात बसतात, मागे येऊन काही समाजाला सांगत नाही. भगवान बुद्धाची ही मुंगीची भूमिका होती. जेव्हा त्यांना बोधित्व प्राप्त झालं तेव्हा त्यांना विचार पडला होता की मी हे सांगू की नको सांगू. मुंगीची भूमिका होती, कारण त्यांना 8 दिवस ते बसलेले आहेत तसेच. पहिल्या आठवड्यामध्ये ते विचार करतायत की मला जो धम्म कळालाय तो धम्म सांगू की नको सांगू, कारण अवघड आहे. लोक ऐकतील की नाही ऐकतील त्या भानगडीत आपण जाऊ नको की लोक म्हणतात की कसला ब्रह्मा आला कसला इंद्र आला सांगितलं. परंतु बुद्ध त्यावेळेस विचार करतात आणि तेव्हा त्यांना कळतं मुंगीची भाषा की नाही, मला माझ्या समाजाला जाऊन सांगितलं पाहिजे मला साखरेचा डबा सापडलाय.
आणि ही मुंगीची भूमिका जेव्हा विसरल्या जाते तेव्हा आम्ही धम्म शिकत नाही. भगवान बुद्धाला निर्वाण तर मिळालं होतं, निर्वाण प्राप्त करून ते सुखाने, म्हणजे पुढे त्यांना काही करायची गरज नव्हती, परंतु त्यांना माहिती होतं. आणि मग त्याच्यानंतरची संकल्पना आहे बोधिसत्व नावाची. कारण बोधिसत्व ही संकल्पनाच अशी आहे की निर्वाण त्यांनाही मिळालेलं असतं पण ते नाकारतात. बोधिसत्व निर्वाण नाकारतात. का नाकारतात? तर अजून समाजाचं भलं झालेलं नाही. आणि म्हणून बाबासाहेब झाले किंवा वज्रपाणी झाले, पदमपाणी झाले, अवलकेतेश्वर झाले, ह्या लोकांनी निर्वाण नाकारलेलं. का नाकारलेलं आहे? तर समाजामधल्या अजूनही दुःख निवारण झालेलं नव्हतं. आणि म्हणून भगवान बुद्धाला जेव्हा ही समस्या निर्माण होते की हा धम्म मी सांगेल हा लोकांना समजेल की नाही, आणि मग तेव्हा ते विचार करतात की नाही, सांगितला पाहिजे. जर नाही सांगितला, मला जे माहिती झालं ते मी जर लोकांना नाही सांगितलं तर मग मात्र माझा सम्यक संबुद्ध होण्याचा काहीही अर्थ नाही. काय टीचिंग घ्यायची मग आम्ही याच्यापासून? सगळ्याला सम्यक संबुद्ध होता येईल का? ठरवलं आपण सगळ्यांनी की आता आपल्याला सगळ्याला सम्यक संबुद्ध व्हायचं. शक्य नाहीये. कारण किमान 10 पारमिता तुम्हाला कंप्लीट करायला किमान 10 जन्म तरी घ्यावा लागतील, त्याच्याशिवाय होणार नाहीये. आणि मग त्या पारमिताच कंप्लीट करायला आम्हाला पंचशील फाळायचं वांद आहे. त्या पारमिता कधी आम्ही कंप्लीट करावा? आणि म्हणून भगवान बुद्धांनी धम्म सांगायचा निर्णय घेतला. कारण मी जर हा न सांगता गेलो तर कुणीही प्रयत्न करणार नाही, समाजाला सांगणार नाही. बाबासाहेबालाही 4-4 PhD होत्या. आताच्या सारख्या PhD होत्या का? जर मनात आणलं असतं तर कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळेचा गले लठ्ठ पगार घेऊन आयुष्यभर जिंदगी चांगली जगू शकले असते, जगले असते की नाही? आज आम्ही थोडासा क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर झालो की मागे विसरून जातो. बाबासाहेबाला शक्य होतं की नव्हतं ते? बऱ्याचशा गोष्टी इंग्रजांनी त्यांना जेटची ऑफर केली होती. आम्ही ह्या बौद्ध पौर्णिमा समजून घेताना त्या पौर्णिमेच्या महत्वामध्ये ह्या लोकांनी काय केलेलं आहे आणि आमचं उत्तरदायित्व काय आहे हे आम्ही जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत नुसत्या पौर्णिमा मानून काहीही उपयोग होणार. दुःखाची गोष्ट आहे. तुमच्या पुढे सांगायला काही हरकत नाही, कारण बरेचसे आमच्या भिक्षू लोकांचं ऑब्जेक्शन आहे. ऑब्जेक्शन त्यांचं बिचारायचं खरं आहे, तुम्ही सामनेर आणि तो खूप टोकाची भूमिका मांडताय. कारण मी बऱ्याचशा वेळेस महाबोधी विहाराची भूमिका इथून मांडली, बऱ्याचशा भिक्षू लोकांना नाही पडत. आता आजची काय परिस्थिती आहे तिथे? शिरफाळ्या दिसतायत ना, भांडतायत, FIR झालेत. का झालेत? मी साधं एक उदाहरण देतो तुम्हाला. एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन गुवाहाटीला गेला की नाही? गुवाहाटीला गेल्यानंतर बीजेपी वाल्याने त्याला मुख्यमंत्री केलं 40 आमदारांमध्ये. 99 होते यांची बीजेपी वाल्याचे. त्यांचे का नाही फुटले? मुख्यमंत्री त्याला केलं ना, त्यांचे का नाही फुटले? ह्युमन बिईंग आहे ना सगळ्याच. त्यांच्यामध्ये का बगावत नाही झाली? कारण त्यांच्यामध्ये बगावत का नाही झाली? तर त्यांच्यामध्ये असणारी शिस्त आणि भीती. शिस्त आणि भीती. आपल्या समाजातली शिस्तही गेली आणि भीती. तुम्ही म्हणाल की आमचे अडचणी काय होतात? आमचे धम्मगुरू आहेत, आम्ही काय बोलायचं? मग आम्हालाही भीती नाही राहिली ना तुमची. आम्ही सांगतो धम्मगुरू आहे, आमच्या पाया पडलं, काम भागलं. आणि म्हणून बाबासाहेब भगवान बुद्धांनी काही गोष्टी सांगितल्या त्या आमच्या लक्षात काय येत नाही. भगवान बुद्धांनी आपल्याला 4 संघ बनवायला सांगितले होते. नुसता भिक्षूचा संघ बनवायला सांगितला का? नाही.
त्यांनी भिक्षूचा संघ, भिक्षुणीचा संघ, उपासकाचा संघ आणि उपासिकाचा संघ बनवायला सांगितला. तो निस्ताच नथी शरणं म्हणायला नाही. जेव्हा आम्ही आमच्या या डोक्याचा उपयोग करतो तेव्हा एकमेकावरती तुमचा असणारा वचक राहिला पाहिजे. एकमेकाच्या, कारण भिक्षू लोकांकडे, आता तुम्ही जर याच्यामध्ये वाचत असाल, भिक्षू लोकांवरतीही आरोप ठेवल्या जायचे, त्याचंही न्यायमंडळ असायचं, आरोप सिद्धी व्हायची. जर भिक्षू आरोपित झाला तर त्याला सजा दिली जायची. भगवान बुद्धाच्या संघामध्ये हे व्हायचं. कुठून यायचे ते आरोप? संघ उपासकाचा संघ असायचा ना, तो उपासकाचा संघ. समजा आता ह्या साकेत बुद्ध विहारामध्ये जर आम्ही 4 भिक्षू राहतो आणि जर इथे साकेत बुद्ध विहाराचा उपासक आणि उपासिकेचा संघ आहे, आमचा जर संघनायक असेल आणि तो आमच्या भिक्षूमध्ये जर काही चुका होत असेल, तो उपासक त्या संघनायकाकडे जाऊन सांगेल की तुमच्या भिक्षूने अशी अशी ही केलेली. तो संघनायक चौकशी करेल तथ्य आहे की नाही, आणि जर त्याच्यात तथ्य असेल तर मग मात्र त्याच्यावरती खटला चालवला जाईल. आणि याच्याकरता सांगितलं होतं की संघ निर्माण करा. हीच पॉलिसी आपलं राज्य चालवताना आहे. पण मी प्रत्येक प्रवचनामध्ये किंवा कशामध्ये सांगितलं होतं, बाबासाहेबांवरती आरोप होता की घटना बाबासाहेबांनी पाश्चात्य देशाच्या घटनेची कॉपी केली, चोरली, असा आरोपच केला होता. त्यावर बाबासाहेबांनी त्या सभेमध्ये सांगितलं होतं की मला त्या पाश्चात्य लोकांची चोरी करायची काही गरज पडली नाही, कारण इंडियामध्येच डेमोक्रेसी होती आणि भगवान बुद्धाच्या काळामधला संघ हा लोकशाही पद्धतीने चालत होता. आणि म्हणून जर चोरी केलीच असेल तर मी भगवान बुद्धाच्या त्रिपिटकामधली केलेली आहे. सांगण्याचा पाठीमागचा उद्देश असा आहे की आम्ही आजही ह्या पौर्णिमा पाळत असताना फक्त एक औपचारिकता म्हणून पाळू नये. तर त्याच्या मी एका आत्ता परवाला लग्नाला गेलो होतो, एवढं लग्न भारी झालं, मी त्याची व्यवस्था पाहूनच अवाक झालो. आणि नंतर मग लक्षात आलं की ठीक आहे, तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही करताय. मग तुम्हाला धीरूभाई अंबानीच्या, मुकेश अंबानीच्या पोराचं लग्न त्याने 5,000 करोड लावून केलं, हे बोलण्याचा अधिकार पोहोचतो का? त्याच्याकडे होते म्हणून लावले ना त्याने, उत्तर देईल की नाही तो? पण आमच्या लोकांना विचारलं, आमच्याकडे आहे म्हणून आम्ही करतो. इथून धम्म सुरू होतो. मी म्हटलं नाही ठीक आहे, असं स्टेज आहे, तुझ्या पोरीचं लग्न करायचंय, 50 लाख लावले, पाठीमागे 10 खुर्च्या लावून तुझ्याच नात्यातल्या गरीब लोकांच्या बी तुझ्या लग्नाबरोबर लग्न लावून दे ना, होईल की नाही चांगली गोष्ट? धम्म इथे माझ्या मुलाचं लग्न आहे, स्टेजवर कर, पत्रिका कर, तुझी वर बसव. समाज गेला जाऊ देत कुठे गेला, तुझ्याच नात्यातले गरीब असतील, तुझी बहीण गरीब असेल, तुझा मावस भाऊ गरीब असेल, तुझा अमुक भाऊ गरीब असेल, त्यांच्या मुलीचेही लग्न लाव खाली, तुझ्या घरात त्यांचा खर्च निघून जाईल. हे धम्म आम्हाला कळले पाहिजे की नाही? आम्हाला हे कळणार नाही. आम्ही आमची भूमिका घेत नाही. नाही तुम्हाला वेळ, बाबासाहेबांनी बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सांगितल्या पण त्या आम्ही घेतल्या नाही. जर आम्हाला लढायला फौजेवरती जाता येत नाही, प्रत्येक जण जातो का? आता पाकिस्तानचं युद्ध झालं, आम्ही हातात हे घेऊन गेलो का? मग आम्ही आमचं कॉन्ट्रीब्युशन काय दिलं? आम्ही आमचं कॉन्ट्रीब्युशन देतो टॅक्स देऊ. त्या सरकारला आम्ही पैसा आमच्या टॅक्सने देतो आणि त्याच्यामधून सैन्य चालतं, त्याच्यामधून वेपन्स खरेदी केले जातात, त्याच्यामधून. म्हणून समाजाच्या दृष्टीने माझं कॉन्ट्रीब्युशन काय? मला नाही जाता येणार धम्म सांगायला, मला धम्म सांगायला नाही जाता येणार, मला गरीबाच्या याच्यामध्ये नाही जाता येणार, आता मला महाबोधी विहाराच्या आंदोलनात नाही जाता येणार, पण ते जातात त्याची व्यवस्था करण्याची तरी माझी तयारी आहे की नाही? मला नाही जाता येणार, 2 माणसाला पाठवण्याची व्यवस्था मी करेल की नाही? आणि इथे ह्या पौर्णिमा आम्हाला तशा कळल्या पाहिजे. आम्ही तर माणसं पाठवायची व्यवस्था जाऊ द्या, पण तिथेच कुरघोडी सुरू आहे. आणि मग त्या म्हणून बाबासाहेबांनी जे सांगितलं की क्रांती आणि प्रतिक्रांतीला भूमी आम्ही निर्माण करून देतो. तुमच्या घरामध्ये भांडणं लावायला बाहेरच्याची ताकद नाही.
आता ते मायथॉलॉजी मध्ये त्यांचं रामायण खरं खोटं तर जाऊ द्या, परंतु त्याच्यामध्ये जर गेलं तर रावणाला जिंकणं शक्य होतं का? त्याच्या घरातला विभीषण जोपर्यंत या रामाकडे आला नव्हता ना, तोपर्यंत तो कशाने मरणार आहे माहिती नव्हतं. खोटं रामायण जरी असेल पण त्याच्यामधला हा लूप हॉल होता आणि म्हणून म्हण पडली होती की घर का भेदी लंका ढाल. आपल्यामध्ये तेच आहे. आता मायक देऊन म्हणते विनाचार्याला सांगतात, विनाचार्य म्हणतो ते गद्दार आहे, त्याला सांगितलं तो गद्दार आहे. आमच्या पॉलिसी घराच्या आत कधी ठरणार आहेत? आरएसएसची पॉलिसी कधी बाहेर आली का? तुमच्या माहिती करता सांगतो, दानाचा एकच दिवस आहे त्यांचा, तोही दसरा. त्या दिवशी शस्त्रपूजनही करतात आणि दानही करतात. तुम्हाला माहिती नसेल, कळत, एवढं दान येतं त्यांच्याकडे की त्याची कधीही चर्चा होत नाही. आम्ही विहाराला थोडं जरी दान दिलं तर बोंबलत फिरतो, ह्या कमिटीने खाल्लं, त्या कमिटीने खाल्लं, त्या कमिटीने खाल्लं, बोलतो की नाही? कसं होईल मग? पौर्णिमा अशा मानायच्या का आम्ही? बुद्धाने काय सांगितलं होतं की चरत भिक्कवे बहुजन हिताय बहुजन सुखाय. बहुजनाच्या हिता सुखा करता जर आम्हाला चालायचंय तर मग माझं कॉन्ट्रीब्युशन काय, माझी जबाबदारी काय? आणि ती जबाबदारी जर मला पाळता येत नसेल, म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुमच्याकडे जर धन असेल तर धन देऊन तुम्ही तुमची जबाबदारी पाळा, धन नसेल तर श्रम देऊन पाळा, श्रम देता येत नसतील तर बुद्धी देऊन पाळा. आणि ह्या 3 गोष्टी देण्याची जर तयारी तुम्ही ठेवली तर मग मात्र तुमच्याकडे वाकडा डोळा करून बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही. आणि अशा गोष्टी घडवल्यात की आम्ही आमच्या महापुरुषालाही खोटं ठरवलं. बाबासाहेब आपल्या याच्यामध्ये लिहितात की ज्या समाजामध्ये 5 वकील, 5 इंजिनियर, 5 डॉक्टर असतात त्या समाजाकडे डोळं वाकडं करून बघायची कोणाची हिंमत होणार नाही. आम्ही बाबासाहेबालाही खोटं ठरवलं. आहेत ना, आम्ही कितीतरी इंजिनियर आहेत, कितीतरी डॉक्टर आहेत, कितीतरी वकील आहेत, तरी आमची खैरलाजी होते. आजही आम्हाला का नाही आमच्या विहारामध्ये आंदोलन होत? बुद्ध गयालाच जायची गरज आहे का? मानतो मी त्या शाहीन बाग मधल्या मुस्लिम महिला घुटण्यावर आणलं होतं त्यांनी सरकार. आम्ही काय केलं? महाबोधी विहाराचा लढा, तिथे 50-60 भिक्षुक आहेत, हो जास्त नाही आहेत, ते बसले. आम्हाला कशाशीही घेणं देणं नाही. रोटेशननी जर महाराष्ट्रामधले सगळे विहार नुसतं तिथं जाऊनच होणार आहे का? प्रश्न सोडवण्याच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. 2-3 स्तरावरती तुम्हाला सोडवता येईल. कोणाच्या हातामध्ये आहे ते? बिहार सरकारच्या हातात आहे ना. बेटी ऍक्ट कोण निरस्त करू शकतं? एक तर बिहार सरकार किंवा केंद्र सरकार. मग ते सरकार घुटण्यावरती कशाने येईल? सरकार निवडून यायला मताची गरज असते ना. मग आम्ही काय केलंय? त्या बिहार सरकारला घुटण्यावर आणण्याकरता तुमचा एकतरी बौद्ध तिथे आहे का? तो पासवानचा पोरगा सरळ म्हणतो मी मोदीचा हनुमान आहे, म्हणतो की नाही? आपल्या इकडचा महार तिकडचा पासवान आहे, आमच्या इकडचा मातंग तिकडचा माझी आहे. दोष तुमचाही नाही, दोष आमचा आहे ना. भिक्षू लोकांनी त्या बिहारवर जर लक्ष केंद्रित केलं असतं, तिथे बुद्ध निर्माण केले असते, ते बुद्ध महाबोधी विहारामध्ये गेले असते, तर तिथल्या पंड्याची हिंमत झाली असती का की तुमच्या पंचवर्गीय भिक्खूल आहे, 5 पांडव आहेत म्हणून सांगण्याची? कारण माझ्या घरामध्ये मी ताळा लावून गेलो, रस्त्याने येणारा जाणारा चोर बघतो, कारण ताळा ह्या चोरा करता असतो, शाहू करता नाही. शाहू फक्त बघतो बाबा घरी नाही, चोर म्हणतो ह्या घरात आता कोणी नाही, म्हणून तो ताळा तोडून चोरी करतो. तसं आम्ही बौद्ध विहार आमचे सांभाळले का? नाही. त्यावेळेची परिस्थिती होते, बुद्धच नव्हते. चला अनागारिक, आता आपण भाषणामध्ये सर्वजण सांगतात की अनागारिक पासून आंदोलन सुरू आहे. अनागारिकला यश का नाही आलं? तुमच्या माहिती करता सांगतो की त्यांच्या जी सोसायटी, बोधी सोसायटी त्यांनी निर्माण केली की नाही, त्याचा पहिला सेक्रेटरी चॅटर्जी आहे, ब्राह्मण आहे. कारण ते नव्हतेच ना बुद्ध त्यांना.
महाबोधी सोसायटी त्यांना स्थापन करायची होती, इथे बुद्धच नव्हते. हेडक्वार्टर बांगाल होतं, म्हणून त्या बांगालमध्ये चॅटर्जी मुखर्जीच होते. विवेकानंदही तिथेच होते. त्या लोकांनी, तुमच्या माहिती करता सांगतो की विवेकानंदाचं जे पहिलं भाषण अमेरिकेत शिकागोमध्ये गाजलं की नाही, ती धम्म परिषद होती. जगातले सगळे धम्माचे प्रतिनिधी तिथे आले होते. तुमच्या माहिती करता सांगतो की जगातल्या कुठल्याही याला हिंदू धर्माला प्रतिनिधीच नाही, हिंदू हा धर्मच नाही. आणि विवेकानंद आले अनागारिक धम्मपाल, अनागारिक धम्मपाल हे बौद्ध धर्माचे प्रतिनिधी म्हणून तिथे होते. अनागारिक धम्मपाल आणि विवेकानंदाची दोस्ती होती, आणि म्हणून अनागारिक धम्मपालाने आपल्या वेळेतला वेळ विवेकानंदाला दिला. ही कथा कोणीही सांगत नाही. आणि म्हणून तिथे प्रत्येक जण येऊन लेडीज अँड जेंटलमॅन म्हणायचं. हे उठलं आणि म्हटलं माय ब्रदर्स अँड माय सिस्टर, झालं फेमस. वेळ तुमच्या बुद्धाचा घेतला आणि मग मात्र वेदांत सांगत. भगवान बुद्धावरती लिहिलं नाही असं नाही, परंतु वेदांत सांगितलं. तीच कथा आमची अशी झाली की अनागारिकांनी महाबोधी बुद्ध विहाराचा लढा तर चालू केला, पण त्यावेळेसच्या आमच्याही लोकांना, कारण आम्ही त्यावेळेस बुद्ध नव्हतो, आम्ही महार होतो ना. पश्चिम बंगालमध्ये चांडाळ होता, गुजरातमध्ये भंगी होता, तिकडे चमार होता. आमच्या आयडेंटिटी अशा वेगवेगळ्या केल्या होत्या. आणि म्हणून आम्हालाही त्यावेळेस काय सांगितलं होतं की हा परदेशी आहे. अनागारिक कोण आहे? परदेशी आहे. म्हणून अनागारिकेचा लढा सक्सेस होऊ शकला नाही. लढला विचार, शेवटपर्यंत लढला. त्याच्यानंतर त्याला जसं परदेशी म्हटलं, तसंही लालू प्रसाद यादवकडे एक शिष्टमंडळ गेलं होतं. तेव्हा लालू प्रसाद यादव म्हटला होता 5 लाख बौद्ध घेऊन या, दुसऱ्या दिवशी बीटी ऍक्ट रद्द करू. ऑन रेकॉर्ड आहे, मी काही माझ्या मनाने सांगत नाही. त्याच्या पाठीमागचा त्याचा खोचक सवाल काय होता? 5 लाख बौद्ध घेऊन या. म्हणजे त्याला माहित होतं इथे आहेच नाही. आजही महाराष्ट्रामध्ये तुम्ही जास्त खुशारकीत जाऊ नका. महाराष्ट्रामधली तुमची 8% लोकसंख्या बौद्धिस्ट नाही, ती महाराची आहे. पण आजही आम्हाला भीती आहे, जर बौद्ध लिहिलं तर सवलती भेटतील की नाही. वेगळ्या पद्धतीने घालून टाकल्या त्या, पण आजही आम्हाला ती भीती आहे. आणि म्हणून तो कुत्सितपणाने म्हटला होता की 5 लाख बौद्ध घेऊन या, मी दुसऱ्या दिवशी बीटी ऍक्ट निरस्त करतो. ह्या गोष्टी जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्ही सुज्ञ लोक. बघा, नेतृत्व कुणी करायचं असतं? मी साधी गोष्ट नेहमी सांगायचो की माझी आजी होती. आम्ही ग्रस्त जीवनात होतो. 1995ला तुम्हाला आठवत असेल तर काँग्रेस बरोबर आणि आपलं ऐक्य झालं होतं. 4 खासदार निवडून आले होते त्यावेळेस. ऐक्य झालं होतं आणि मग त्यावेळेस काँग्रेस बरोबर युती होती ना. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसही नव्हतं. माझ्या त्या आजीला आम्ही सांगितलं, कारण आम्ही 95ला मी चांगला म्हणजे नोकरीला होतो, तेव्हा आजीला सांगितलं की आजी जा, बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत अकोल्यामध्ये, तिकडे आपले लोक त्यांना मतदान देणार आहेत. इकडे जो कोणी काँग्रेसवाला असेल आपण त्याला, कारण 4च लोक उभी होते ना. ईव्हीएम नव्हतं तेव्हा, मतदान पेटी होती. उदाहरण सांगतोय तुम्हाला. म्हातारी आल्यानंतर मग आम्ही विचारलं, आईला विचारलं तर आई बोलली टाकली, पंजाला दिली. सगळ्याला विचारलं पण ती म्हातारी बोलली मला बाबासाहेबाचा हत्ती कुठे दिसला नाही, म्हणून मी मतदान टाकलंच नाही, कारण ती बाबासाहेबांच्या काळातली होती. मग आता तिला शहाणी म्हणावं का आम्ही शिकले सवरलेले शहाणे होतो? ती त्यांच्याशी एकनिष्ठ होती बाबासाहेबाची. तिला नव्हतं माहिती ऐक्य कुठे घडलंय, काय घडलंय. तिला बाबासाहेबाचा हत्ती माहिती होती. मग आता आम्ही कुठे आहोत? आमची एकनिष्ठता कुठे आहे? आजच्याच कार्यक्रमामध्ये मी जिथे गेलो होतो तिथे तुमच्या मंत्र्याचे एक माणूस आले आणि म्हणून माझं भाषण अर्ध्या ठिकाणी थांबवलं. त्यांना बोलू द्या, कारण त्यांना घाई आहे म्हणे जायची. ठीक आहे म्हटलं, बाबा बोलू द्या. त्याच्यानंतर हळूच माझ्या कानात बोलले की हे आपल्याला इथं निधी देणार. कुठे जाणार आहोत आम्ही?
जर निधी करता आणि छोट्याशा पैशा करता आमच्या समाजाला आम्ही त्या लेवलवरती नेणार आहोत, आम्ही प्रगल्भ झालोत का? मग कधी कधी आम्हाला लोक म्हणतात की आमची भंतेजी सांगतात किंवा भंतेजी धम्म सांगा ना, कसल्या राजकारणाच्या भानगडीत पडला. अरे म्हटलं, बुद्धाने राजकारण सांगायला सांगितलंय, करायला नाही सांगितलं. इथेच आमची भेसळ होते. बुद्धाला हाच प्रश्न पडला होता की बुद्धाकडे जेव्हा बिंबीचा अजातशत्रू आपला प्रतिनिधी पाठवतो, त्याला वैशालीवर हल्ला करायचा असतो, आणि भगवान बुद्धाकडे पाठवतो तो की मला वैशाली म्हणजे जिंकायची. भगवान बुद्ध आनंदाला विचारतात, आनंदा वैशालीचे लिच्छवी एकत्र बसतात का? आनंद म्हणतात हो, ते एकत्र बसतात. आनंदा वैशालीचे लिच्छवी आपल्या गावातल्या वरिष्ठ लोकांचा इज्जत करतात का? त्यांचं म्हणणं ऐकतात का? असे 10 प्रश्न आनंदाला विचारतात आणि आनंद सांगतात की हो भगवंत, तुम्ही जे प्रवचन दिलं होतं लिच्छवींना ते तंतोतंत पाळतात. आणि मग त्या अजातशत्रूच्या त्याला सांगतात की ते जर माझे 10 तत्व पाळत असतील तर त्यांना जिंकणं शक्य. काय सांगितलं होतं बुद्धांनी? राजकारणच सांगितलं होतं ना. मग आता आम्ही राजकारण सांगायला पाहिजे, कारण त्यावेळेस तसं नेहमी जेव्हा आपण बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ वाचत होतो त्यावेळेस हे सांगितलं होतं की त्यावेळेसच्या राज्याने, त्यावेळेचे जनपद होते आणि काही राज्य होते, त्या 36 लोकांनी डिक्लेअर केलं होतं की भगवान बुद्धावरती जर कुणी हल्ला केला तर तो आमच्या राज्यावर हल्ला असेल. हे डिक्लेअर केलं होतं. का डिक्लेअर केलं होतं? बुद्ध कोण होते? कारण बुद्ध राजकारणच सांगत होते ना त्यांना. बुद्ध आपल्या संघामध्ये जे नियम बनवत होते तेच राज्य लोक उचलत होते. आणि म्हणून बाबासाहेबही 2500 वर्षापूर्वीची कथा सांगतात की मी घटना बनवताना जर चोरी केली असेल तर त्रिपिटकामध्ये केली. आता आम्ही, आणि म्हणून जर ह्या पौर्णिमा पाळायच्या असतील, जर पौर्णिमेमधून काही अर्थ आम्हाला घ्यायचे असतील तर नेतृत्व मात्र आम्ही शिकले सवरलेले लोक करतोय. मी जे अनाडी आजीची कथा सांगितली त्याच्या पाठीमागचा सार होता, त्यांना ते कळलं. नेहमीची कथा बी मी एक सांगत असतो, बरेच दिवस तुम्ही ऐकली असेल, परत सांगतो की एक नावाडी होता. नावाडी वारला म्हणून 7-8 वर्षाच्या पोराला त्याच्या बापाचं काम करावं लागलं. कारण मी नेहमी सांगत असतो की माणूस म्हातारा कधी होतो? ज्याचा बाप जिवंत आहे तो माणूस कधीच म्हातारा होत नाही. लक्षात ठेवा तुम्ही सगळेजण की ज्याचा बाप जिवंत असेल ना तो माणूस कधीच म्हातारा होत नाही. कारण आठवून बघा, जोपर्यंत बाप खाटेवर का असत नाही पण वाटतं की माझ्या पाठीमागे कोणीतरी आहे, जबाबदारीची आहे, मी थोडा चुकलो तरी बाप सांगेल पोरगा आहे, जाऊ द्या. त्या नावाडी मेला म्हणून 8 वर्षाच्या पोराला ती नाव चालवा लागत होते. आणि मग एक दिवस आमच्यासारखे 4 बुद्धिवान तिथे गेले, त्या नावेत बसले. पोरग नाव हाकत होतं. आमच्या बुद्धिवादाला चौकशा जास्त करायच्या असतात ना, आणि म्हणून ते चौकशी करतात. का रे बाळा, एवढ्या लहान वयात नाव चालवायला शिकला? तो म्हणतो, हा महाराज काय करू, वडील वारले, माझ्यापेक्षा अजून एक भाऊ आणि बहीण लहान आहे, आई आहे, प्रपंच चालवावं लागेल, बापाचे नाव होते म्हणून चालवतो. मग काय शिकलास की नाही? कसा शिकणार, कारण बापाच्या जागेवर मला काम करावं लागतं. आमचे हे पंडित लोक म्हणतात, अरे रे तुझं अर्ध आयुष्य पाण्यात गेलं. हे नाव अर्ध्या मधामध्ये जाते आणि मग मात्र सोसाट्याचा वारा सुटतो, वादळ सुटतो, नाव हलायला लागते. आणि मग पोरग या पंडितांना विचारतं की महाराज पोहायला शिकलात का? ते म्हणतात नाही. म्हणे आता पूर्णच आयुष्य पाण्यात गेलं. तसं आहे आपलं. कारण आपण शिक्षित आहोत, बुद्धिवादी आहोत, पण प्रज्ञावान नाही. ती प्रज्ञा आमच्यामध्ये आली पाहिजे. मग प्रज्ञावान कोणाला म्हणायचं? तर मी गाडगे बाबाचं उदाहरण सांगत असतो की गाडगे बाबाचं कीर्तन चालू असताना माणूस येतो आणि सांगतो की बाबा तुमचा मुलगा वारलाय. शांत होतात थोडा वेळ आणि लगेच त्यांना अभंग सुचतो, असे मेले कोट्यान कोटी काही रडू एकासाठी. त्याला प्रज्ञावान म्हणतात. आम्ही प्रज्ञावान नाहीयेत, आम्ही बुद्धिवान आहोत.
आम्ही बुद्धिवान कुठेही बुद्धी वापरतो. चोर पण बुद्धिवान असतो. तुम्हाला चोरी करता येईल का? त्याला कला आहे, बुद्धी आहे त्याच्याजवळ. जर तुम्ही मुंबईच्या लोकलमध्ये गेला तर तुमचं पाकिट कधी मारेल तुमच्या लक्षातही येत नाही. जेव्हा तुम्ही खाली उतरता तेव्हा कळतं गेले पैसे. कला असते त्याच्या हातामध्ये. म्हणून बुद्धिवान प्रज्ञावानच असेल असं नाही. आणि म्हणून परभणीच्या पुतळ्याच्या पुढे असणारी सिमेंटाची घटना तोडली म्हणून आम्ही रस्त्यावर आलो आणि एक सूर्यवंशी नावाचा आमचा एक बिनीचा पोरगा आम्ही गमावला. कारण ते आंदोलन आमचं प्रज्ञावंताचं आंदोलन नव्हतं. जर ते प्रज्ञावंताचं आंदोलन असतं तर मग मात्र आम्हाला घटनेतला आणि ओरिजिनल घटनेतला फरक कळला असता. की सिमेंटाची घटना तोडली म्हणून आमचा सूर्यवंशी मरतो. ब्रिटिश ऍक्ट 1949 पासून बाबासाहेबांनी 1950च्या घटनेत लिहून ठेवलं की याच्या अगोदरचे पूर्ण कायदे निरस्त होतील. 49चा कायदा अजून चालू आहे. कुठल्या घटनेचं संरक्षण करताय तुम्ही? कुठले वकील आहेत आमचे? कुठले बुद्धिवंत आहेत? कुठले प्रज्ञावंत आहोत आम्ही? आम्ही ज्या ओरिजिनल घटनेला सांभाळायला पाहिजे ते आमच्याच्याने सांभाळल्या जात नाही. परंतु मात्र खोट्या गोष्टी करता आम्ही आमचे बिनीचे मोहरेही कामाला लावायला कमी करत नाही. इथे आमच्या ह्या पौर्णिमा आम्हाला पाळता आल्या पाहिजे. कारण भगवान बुद्धाला बोधित्व प्राप्त झालं ते पौर्णिमेला झालं हे खरं आहे. पण बुद्धाने आम्हाला बुद्ध धम्म सांगितला कशा करता? फक्त तेवढं आहे काय करता? बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालंय माहिती आहे ना आम्हाला. बुद्धाचं महापरिनिर्वाण आहे त्याच पौर्णिमेला झालं. याच्यापासून आम्ही बोध काय घेणार आहोत? आमच्या समाजामध्ये भगवान बुद्ध असतील. बाबा मी परवाच्याच मला वाटते प्रवचनामध्ये सांगितलं की एक धागा आहे तिथून चालत आलेला. भगवान बुद्धांनी आपल्या याच्यामध्ये की काय सांगितलं? भगवान बुद्धाच्या याच्यामध्ये काय सांगितलं की दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचं निवारण आहे आणि दुःख निवारणाचा मार्ग आहे. हे 4 आर्य सत्य सांगितले भगवान बुद्धांनी. त्याच्या पुढे गेलं एक छोटस सांगितलं की भगवान बुद्ध म्हणतात की परत परत जन्म घेणं म्हणजे दुःख आहे. जाती म्हटलं त्याला. जाती जरा मरण महापरिण. त्यात ते उदाहरण सांगतात. बाबासाहेब नाकारतात ते उदाहरणाला की भगवान बुद्धाला वैराग्य कसं आलं तर त्यांना पहिलाच एक जर म्हातारा भेटला म्हणे ना, दुसरा रोगी भेटला, तिसरं प्रेत बघितलं, चौथा साधू बघितला. आता हे बुद्ध घोषाच्या चरित्रामध्ये आहे नाही असं, पण बाबासाहेब नाकारतात. बाबासाहेब का नाकारतात? बाबासाहेब तर्कवादी आहे, फिलॉसॉफर आहे. दिसतेच तर्कवादी नाही. बाबासाहेब तिथे अनालिसिस करतात बुद्धाचं. बुद्ध 29व्या वर्षी घर सोडतात आणि मग बाबासाहेब तर्क लावतात की 29 वर्षापर्यंत त्यांना या गोष्टी दिसल्याच नाही का? घरातल्या यशोधरेला पडसं झाला असेल ना कधी ना कधीतरी. बिमार माणूस बघायला शुद्ध झालंय कधी ताप आला असेल. बाबासाहेब हा तर्क लावतात. म्हणून ह्या गोष्टीवरती त्यांनी वैराग्य नाही पत्करलं. बाबासाहेब त्या रोहिणी नदीच्या पाण्याचा प्रश्न सांगतात. माझा सांगण्याचा उद्देश काय इथे की आम्हाला त्या तर्कदृष्टीने आम्हालाही जाता आलं पाहिजे. ते तर्क आम्हालाही लावता आले पाहिजे. आणि मग आम्हाला तर्क न लावताना आम्ही काय करतो की आमच्या समाजाकरता आजही बघा, आज आपण इथं सगळेजण बसलेलो आहोत. सर्व 50च्या पुढचे आहेत, आहे की नाही? सगळ्यांना मुलं आहे. आम्ही जबाबदारी घेतली का? आमच्या मुलाला सांगितलंय का आम्ही धम्म? किमान त्याला विहारापर्यंत येण्याचं बाबासाहेबाचं 24 नोव्हेंबर 1956चं भाषण तरी त्याला सांगितलंय का? नाही सांगितलं ना. मग आमचं कॉन्ट्रीब्युशन कुठे आहे? आम्ही पौर्णिमा अशीच पाळायची. मी त्या प्रवचनामध्ये सांगितलं होतं की आमच्या बापाची इच्छा, बापाचं पुण्यानुस्मरण का करतो आपण? ते लोक श्राद्ध घालतात, त्यांच्यात मन पण पडलेली आहे बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल. आमच्यामध्ये का घालतात की बापाच्या राहिलेल्या इच्छा आम्ही पूर्ण करू. पुण्यस्मरण आहे ना ते. मग बाबासाहेबाला तर आम्ही बाप म्हणतो.
सगळेच बाप म्हणतो ना आम्ही, बाबासाहेब आमचा बाप आहे म्हणतो. आणि त्या बापाने भगवान बुद्धांनी जिथे पहिलं प्रवचन केलं तिथे बाबासाहेब आखरीचं प्रवचन करतात आणि त्या प्रवचनात सांगतात की बुद्धांनी किमान रविवारच्या दिवशी तरी विहारात गेलो पाहिजे. आम्ही त्या बाबासाहेबाची तेवढीशी इच्छा पूर्ण नाही करत आणि म्हणे आमचा बाप आहे. कुठे कुठे हे करायचं आम्ही? नुसत्या पौर्णिमा पाळायच्या. ह्या पौर्णिमेमधून आमच्या डोक्याला जिंजिण्या आल्या पाहिजे. आजही मी दोष तुम्हालाच देत नाही, दोष त्याच्यामध्ये आमचाही आहे. कारण बाबासाहेब आपल्यातून धम्मदीक्षा घेतली आणि लगेच गेली. आणि म्हणून नेहमीच्या उदाहरणाप्रमाणे मी सांगत असतो की मुलगा मराठीच्या शाळेत टाकायचा आणि त्याला एबीसीडी बोलायचं तर येईल का? इंग्लिश शाळेत टाकावं लागेल ना. म्हणून आमच्याही जबाबदाऱ्या होत्या. बाबासाहेबाला माहिती होतं की भिक्षू प्रशिक्षित नाहीये, भिक्षू घरोघर जाणार नाही. बुद्धाला त्यावेळेस कळलं होतं म्हणून त्यांनी चारिका सांगितली होती. आता दारात तुमच्या भिक्षू येतो का? चारिका त्याच्याच करता करायला सांगितली होती की त्या निमित्ताने तो बहुजनाच्या दारात जातील, तेवढ्या निमित्तानं धम्म सांगता येईल. कारण भगवान बुद्धांनी चारिका करत करत धम्म सांगायला सांगितला. आता आम्ही चारिका करतो का? नाही करणार. कारण धम्माचा तो विनयच आम्ही घालून टाकला. म्हणून दोष फक्त तुम्हाला नाही देता येणार, खालपासून तर वरपर्यंत सगळं बिघडलेलं आहे. आणि म्हणून हे जर सुधारायचं असेल तर मग मात्र आम्हाला खालच्यापासून सुरुवात करावं लागेल. मी उदाहरण तुम्हाला का दिलं? तुम्ही 50 वर्षाच्या पुढच्या आहेत, काय करू शकतो तुम्ही? काय किती वर्ष आहेत आमच्या हाताची? 50 वर्षानंतर भारताचं सरासरी लाईफ काय आहे माहिती आहे का तुम्हाला? 52 वर्षाचं आहे सरासरी. 52 वर्षाच्या पुढे जो बी जगतो ते बोनस आहे. आणि मग जर आम्ही आमच्या मागच्या पिढीला वारसा देणार नसेल तर नुसत्याच पौर्णिमा साजऱ्या करून काही फायदा आहे का? म्हणून ह्या पौर्णिमेमध्ये माझ्या मुला आता काय होतं की आम्ही, म्हणून बाबासाहेब सांगतात ना की क्रांती आणि प्रतिक्रांती. प्रतिक्रांती कधी सक्सेस होते? की जेव्हा आम्ही आमचा धम्म, कालच्याच प्रवचनात आपण बघितलं की जेव्हा आमच्या प्रतिमा लोप पावतात. धम्म लयाला जाण्याचे 3 कारणं सांगितलीत की नाही? त्याच्यामधलीच आता ही कारण आहेत की आम्ही आमच्या पिढीला वारसाच द्यायला तयार नाही. 80 वर्षाचा मोहन भागवत हिंदू राष्ट्र करायला निघालाय. 5 वर्ष जगेलो, मरेल 5 वर्षांनी अजून तो. पण तरी कोणाकरता करायचंय त्याला हिंदू राष्ट्र? त्याच्या येणाऱ्या पिढ्या करतात. आम्ही अभिमानानं सांगतो, माझं माझ्या मोठ्या भावाचं भांडण झालं होतं, 15 वर्ष झाले त्याचं तोंड नाही पाहिलं. किती अभिमानानं सांगतो की नाही? ह्या गोष्टी आमच्या लक्षात, म्हणजे धम्म तुम्हाला नुसता वंदना म्हणण्यात धम्म नाहीये. ह्या गोष्टी आम्हाला कळल्या पाहिजे की का बोलले होते तथागत. हा धागा तुम्हाला सांगितला होता की तेव्हा तथागताने सांगितलं की अज्ञानामध्ये, अविद्या म्हणजे अज्ञान आहे ना, अविद्यामुळे तुमचा जन्म येतो. दुःखाचं कारण जन्म आहे ना. भगवान बुद्धांनी सांगितलं की अज्ञानामुळे जन्म घ्यावा लागतो. खूप मोठ्या भानगडीत पडणार नाही ते तुम्हाला पूर्ण सांगायला, कधीतरी सांगत जाईल की अज्ञान असल्यामुळं संस्कार होत नाही आणि म्हणून जन्म घ्यावा लागतो, परत परत जन्म घ्यावा लागतो, दुःख होतं. हे बुद्धांनी सांगितलं. कबीरही तेच सांगतो की तुम्ही अज्ञानी आहेत म्हणून दगड पुसता. बाबासाहेबांचे 3 गुरु आहेत नाही. कबीरही तेच सांगतो की तुम्ही दगड पुसताय, त्या दगडात देव नाहीच आहे. कशामुळे पुसता? अज्ञानामुळे पुसता. तर खाली 3रे गुरु महात्मा फुले येतात, ते तर व्याख्याच करतात है की नाही. विद्ये विना गती गेली, गती विना मती गेली, मती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले. एवढे अनर्थ आहे का अविद्येने केले. धागा कुठे आहे? आमच्या लक्षातच येत नाही. आम्ही फक्त खाली कुठेतरी भाषण देताना ते सांगतो, बोलतो आणि थांबतो. बाबासाहेबाच्या कथेतले बरेचसे भाषण आम्ही ऐकतो आणि म्हणून हे वांझोटी भाषण, वांझोटी प्रवचन ही झाली नाही पाहिजे. त्याच्यामधून काहीतरी उत्पत्ती झाली पाहिजे. आणि जर उत्पत्ती होणार नसेल तर भिक्षूलाही अर्थ नाही, तुमच्या शिक्षणालाही अर्थ नाही. आणि म्हणून आजची ही पौर्णिमा आपण
चांगल्या पद्धतीने साजरी करतो. समाजाचं देणं देण्याकरता यातले आपण 5% लोक जरी तयार झालो तर मात्र आजच्या ह्या वैशाखी पौर्णिमेचा काही ना काहीतरी उपयोग झाला असं मी समजेल. आपणही त्या पद्धतीने आचरणाच्या दृष्टीने वागाल. मी नेहमी सांगत असतो की विहारात नाही आलं तरी चालेल, पण आपली घरं विहार बनवा. घरं विहार बनवा म्हणजे आता तुमच्या माहिती करता सांगतो की आता काय आपण फॅमिली करू की नाही. पहिले आपल्या खूप मोठ्या मोठ्या फॅमिली व्हायच्या. 5-5 मुलं असायची, 8-8 मुलं असायची. आता काय झालंय की नवरा बायको मुलगा आणि मुलगी. बुद्ध दूरदर्शी होते म्हणून त्यांनी 4 लोक एकत्र आले की संघ निर्माण होतो सांगितला. किती लोकांचा? 4च लोकांचा सांगितला त्यांनी. ते दूरदर्शी होते. आता तुमच्या माहिती करता सांगतो की काका आणि मावशी हे नातं 50 वर्षांनी संपलेलं असेल. काकावरती PhD करावं लागेल की काका नावाचा एक प्राणी होता, त्याचे असे असे कर्तव्य होते, असे असे हे होते. मावशी नावाची अशी एक होती. ते म्हणून जपलं पाहिजे. नाते, समाज ह्या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत. आपली प्रतीकं जपली पाहिजेत आणि म्हणून ह्या पौर्णिमा आपण साजऱ्या केल्या पाहिजेत त्या पौर्णिमेच्या निमित्तानं. आणि म्हणून पुढची पौर्णिमाने साजरी करत असताना किमान आपण आपल्या घरातून आपल्या मुलांना एज्युकेटेड झालेत. आता आपल्या मध्यमवर्गीयाची मानसिकता काय आहे? मी आहे ना. आणि म्हणून ही छोटी छोटी उदाहरणं होते. नेहमी मी तुम्हाला त्या एक कलेक्टरचं उदाहरण सांगितलं होतं. आज मुद्दाम परत एकदा सांगतो की बाबासाहेबाच्या वेळेस एक आपला कलेक्टर झाला होता आणि बाबासाहेबाला माहीत झालं की तो कलेक्टर झालाय म्हणून. आणि बाबासाहेबांनी निरोप पाठवला त्याच्याकडे की त्या कलेक्टरला मला भेटायला पाठवा. बाबासाहेब अली अकबरपूर रोडवरती त्यांचा बंगला होता, कायदा मंत्री होते. आणि त्या कलेक्टरला सांगितलं की तुला बाबासाहेबांनी बोलवलंय. आता आताच्या कलेक्टरला मंत्र्यांनी जर बोलवलं तर कलेक्टर काय अर्थ घेतो की मंत्र्याला माझ्याकडून काही ना काहीतरी निधी पाहिजे, कारण माझ्या जिल्ह्याला. आणि याच्या पाठीमागचं हे छुपलेलं तत्व असतं. त्या कलेक्टरला जो निधी मंजूर केला तेव्हा फोन करून सांगतो कलेक्टर तुला एवढे एवढे करोड दिले, 2% माझे काढायचे. कसे काढायचे ते तुझं तू ठरव. ते द्यावं लागतं तिथपर्यंत. यालाही वाटलं की कायदा मंत्री आहेत, बहुतेक काही ना काहीतरी बाबासाहेब पक्ष चालवायला निधी मागत असतील. आणि म्हणून आज सकाळी सकाळी बाबासाहेबाला भेटायला गेला. बाबासाहेब पेपर वाचत होते. जाऊन त्यांनी नमस्कार केला. बाबासाहेब बोलले कोण आहेस? तो बोलला तुम्हीच बोलवलं, मी अमुक अमुक डिस्ट्रिक्टचा कलेक्टर आहे. बाबासाहेबांनी पेपर बाजूला ठेवला आणि त्याला सांगितलं की छान झालंस, तू कलेक्टर झालास. लाल दिव्याची गाडी भेटली असेल ना आता तुला? तर बोलला हा मला भेटली. तर एक काम करत जा, ती लाल दिव्याची गाडी घेऊन ज्या वस्तीत तू वाढलास दर 8 दिवसाला त्या वस्तीचा फेरफटका लाल दिव्याच्या गाडीतून मारत जा. आणि बाबासाहेब परत पेपर वाचायला लागले. ह्या पोराला काही कळलं नाही. कलेक्टर होतं, त्याला वाटलं असंच बोलले. ते परत उभं राहिलं तिथे अर्ध्या तासाने बाबासाहेबांनी परत त्याच्याकडे बघितलं. त्याला का उभा राहिलास? पण तुम्ही मला बोलवलं होतं, काहीतरी काम होतं. तेच सांगितलं ना म्हणे मी तुला. आता सांगण्याचा उद्देश याच्या पाठीमागचा असा होता बाबासाहेबांचा की जेव्हा तू लाल दिव्याची गाडी घेऊन त्या गावातून चक्कर मारशील तेव्हा तिथे भांडे घासणारी बाई, सडा सारवण करणारी बाई ती बघेल की काल हा माझ्या झोपडपट्टीत राहत होता, जर हा कलेक्टर होऊ शकतो तर माझाही मुलगा कलेक्टर होऊ शकेल. आपण प्रत्येक जण कलेक्टर नाहीये, परंतु आज आपण सिटीमध्ये राहतो, सुव्यवस्थित आहे. बाबासाहेबांनी ते फक्त कलेक्टर करताच नव्हतं सांगितलं, ते तुम्हाला आणि मलाही सांगितलं होतं. क्लास 2 क्लास 1 ऑफिसर असतात. गावाकडे गेला तर तुमची इज्जत होते की नाही? बघतात ना. त्यावेळेस तुम्ही तिथे त्यांना सांगायला पाहिजे ना की असं असं मदत करायला पाहिजे. मी होऊ शकतो तर तुम्ही होऊ शकाल. त्या गावातले आमचे जे दारूच्या आणि व्यसनाच्या पाठीमागे लागणारी मुलं आहेत, तुम्ही जर त्यांना मोटिवेट केलं तर मग मात्र ते होऊ शकतो. ह्या पौर्णिमा आम्ही सादर केल्या पाहिजेत. ह्याप्रमाणे मी आज जे प्रवचन दिलं ते अंमलात आणाल अशी अपेक्षा व्यक्त करून आजच इथे थांबवतो. सर्वांचं कल्याण हो, सगळ्यांचं भलं.